शास्त्रांनी पायी तीर्थयात्रा करण्याचा फार महिमा गायलेला आहे. असे म्हटले आहे की जो कोणी पायी तीर्थयात्रा करतो त्याला एका एका पावलाला अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, आणि जो कोणी चालत पंढरपूरची वारी करतो त्याचा तर जन्म मृत्यूचे चक्र नष्ट होऊन जाते, अर्थात तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. परंतु हे कधी? आपण शास्त्रांमध्ये जसे वर्णन केले आहे त्यानुसार जर तीर्थयात्रा करू, ते नियम पालन करू तर ते शक्य आहे. परंतु जर नियम पालन केले नाही आणि चुका केल्या तर ते आपल्याला फल प्राप्त होत नाही. कधी कधी त्या गोष्टीचा अपराधही लागतो. तर कोणत्या गोष्टींमुळे तीर्थयात्रा करण्याचे आणि पायी दिंडी करण्याचेही पुण्य नष्ट होते ते आपण बघू. पहिली गोष्ट आहे परान्न. परान्न म्हणजे दुसऱ्याचे अन्न. आता वारीमध्ये दिंडीमध्ये परान्न कोणत्या गोष्टीला म्हणायचं? ज्या अन्नावर आपला अधिकार नाही त्याला म्हणायचं परान्न. जसे दिंडी मालक, दिंडी चालक यांनी आपल्यासाठी सकाळी, दुपारी किंवा रात्री जेवण्यासाठी जी व्यवस्था केली आहे त्या जेवणावर, त्या प्रसादावर आपला अधिकार आहे. परंतु जे अन्न रस्त्यामध्ये असे बिस्किटचे पुडे, चिप्स, चॉकलेट्स, वेपर्स अशा गोष्टी ज्या वाटल्या जातात त्या कधीच स्वीकार करू नये. त्या अन्नावर आपला अधिकार नाही. ते वाटणारे लोक कोणत्या तरी भौतिक कामनेने ते वाटत असतात, आणि त्यामुळे आपण वारी करून किंवा इतर जे काही पुण्य करून जे कमावले असेल ते यांच्या कामना पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. आपण जर त्यांनी दिलेले दान म्हणून जे बिस्किटचे पुडे, वेपर्स आधी स्वीकारले तर, आणि याच्यामुळे अन्न दोषी लागतो, कारण चुकीच्या प्रकारचे अन्न खाल्ले जाते. लोक तुटून पडतात. कुणी बिस्किट वाटत असेल, कुणी चिप्स वाटत असेल, चॉकलेट्स वाटत असेल तर ते कदाचित वारकरी नसतील, परंतु खरा वारकरी तर अशा ठिकाणी थांबत नाही अन्न गोळा करण्यासाठी. दुसरी गोष्ट आहे परनिंदा, परचर्चा. परनिंदा म्हणजे काय? आपण वारीला आलोय तर आपण आता चर्चा कोणत्या केल्या पाहिजेत? कृष्णाबद्दल चर्चा केल्या पाहिजेत, विठ्ठलाच्या बद्दल चर्चा केल्या पाहिजेत, संतांबद्दल चर्चा केली पाहिजेत, अभंग, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अशा चर्चा आपण केल्या पाहिजेत, नवविधा भक्तीच्या चर्चा केल्या पाहिजेत. परंतु दिंडीला येऊनही जर आपण गावाकडच्या गोष्टी बोलत बसलो, कुणाचं काय चाललेलं आहे किंवा कोण काय बोलतं, कोण किती खातं, कुणाला किती एकर जमीन आहे, कोण किती पैसे कमवतं, या चर्चा करू, किंवा कोण किती वाईट आहे अशा जर चर्चा करू त्या या परनिंदा, परचर्चामध्ये येतात, आणि यांच्यामुळे पुण्य नष्ट होते. वारीला जाण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला एका पावला पावलाला प्रत्येक वेळी भगवंताचे चिंतन व्हावे, भगवंताचे स्मरण व्हावे. यासाठी आपण चालताना भगवंताचे नाव जसे रामकृष्ण हरी, सीताराम सीताराम, राधेश्याम राधेश्याम अशा नामांचे स्मरण करत चालल्यास असा अपराध आपल्याकडून होणार नाही आणि परनिंदा, परचर्चा टाळली जाईल. तिसरी चूक आहे वैष्णव अपराध. वारीमध्ये तर सर्वांचा आदर करतात, एकमेकांना प्रणाम करतात, एकमेकांच्या पाया पडतात, आणि याच्यामुळे शक्यतो कुणाकडून वैष्णव अपराध होत नाही. परंतु जाणून घेतलं पाहिजे की वैष्णव अपराध म्हणजे नेमकं काय. जो कोणी विष्णूचा भक्त आहे, जो कोणी विठ्ठलाचा, रामाचा, कृष्णाचा भक्त आहे, तर त्यांच्या प्रती कधी अपमानास्पद बोलणे, त्यांचा अपमान करणे असो, त्यांच्याशी भांडण करणे असो, त्यांची निंदा करणे असो, किंवा त्यांना त्रास होईल अशी कोणती गोष्ट करणे असो, यांना वैष्णव अपराध म्हणतात. तर अशी कोणतीही गोष्ट कुठल्याही वैष्णवाप्रती होऊ नये. आणखीन एक गोष्ट म्हणजे साध्या गोष्टी आहेत. कोणीही वैष्णव असो ज्याच्या कपाळावर तिलक आहे आणि ज्याच्या कपाळामध्ये तुळशी आहे असा भक्त दिसल्यास त्याला प्रणाम करावा. त्याला प्रणाम न करणे ही अपराध म्हणून गिनले जाते. आणि जर वैष्णव दिसला आणि आपल्याला दुःख झाले तर तोही अपराध मानला जातो. तर या छोट्या गोष्टी आहेत, परंतु या गोष्टी पालन केल्या पाहिजेत. आणि वैष्णव अपराध टाळणे आणि वैष्णवांना प्रसन्न करणे यासाठी काय करावे? वैष्णव अपराध तर टळला जाईल की आपण त्यांची निंदा न करणार नाही किंवा अपमान करणार नाही, त्यांना त्रास होईल असे काही करणार नाही. परंतु वैष्णवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची सेवा केली तर ते प्रसन्न होतात, किंवा वैष्णवांशी भगवंताच्या लीलांबद्दल चर्चा केली तर वैष्णव प्रसन्न होतात. चौथा अपराध आहे धाम अपराध. याच्याबद्दल जास्त कोणी विचार करत नाही आणि हा फार भयंकर अपराध आहे आणि बऱ्याच जणांकडून हा अपराध होतो. धाम अपराध म्हणजे काय? की जे काही भगवंताचे धाम असतील, पंढरपूर असो, वृंदावन असो, किंवा जेवढे काही धाम असतील, या धामांमध्ये आल्यानंतर धामवासी लोकांना त्रास होईल किंवा धामालाही त्रास होईल अशा गोष्टी करणे. अशा गोष्टी काय आहेत? जो सर्वात मोठा अपराध होतो तो तिथील तीर्थांमध्ये होतो. तो तीर्थांमध्ये अपराध काय होतो? जसे की चंद्रभागा ही पंढरपूरमधील तीर्थ आहे, यामध्ये स्नान केले जाते, परंतु यामध्ये चुकीच्या पद्धतीने स्नान करणे, त्याच्यामध्ये कचरा टाकणे, वस्त्र फेकून देणे हे तिथले अपराध आहेत. धामामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये. जे कचरा टाकण्याचे योग्य ठिकाण आहे त्याच ठिकाणी कचरा टाकावा. आणि आणखी एक अपराध काय होतो लोकांकडून? चंद्रभागेच्या तटावर मलमूत्र आदी विसर्जन करणे हा फार मोठा अपराध आहे आणि याच्यामुळे ही सर्व पुण्य नष्ट होते. आणि आपल्याकडून धाम अपराध होऊ नये यासाठी काय करावे? प्रत्येक जणाशीच आपण नम्रतेने बोलले पाहिजे, शांततेने बोलावे, सर्वांचा आदर करावा. आणि प्रश्न येतो स्नानाचा.
चंद्रभागा स्नानाचा हा फार मोठा प्रश्न आहे, कारण हे योग्य पद्धतीने केले तरच याचे फल प्राप्त होते, नाहीतर अपराध लागतो. तर चंद्रभागेमध्ये स्नान कसे करावे? चंद्रभागेमध्ये स्नान करायला जात असताना आपल्या शरीरावर 2 वस्त्र असावे. एक म्हणजे अंतर्वस्त्र आणि दुसरे म्हणजे त्यावरून एखादा टॉवेल किंवा गमछा गुडघ्यापर्यंतचे वस्त्र गुंडाळलेले असावे. आणि ज्यावेळेस नदीत प्रवेश करणार आहे, चंद्रभागेमध्ये प्रवेश करणार आहे, त्याच्या पूर्वी चंद्रभागेला एक अष्टांग दंडवत प्रणाम टाकावा आणि प्रार्थना करावी की मी तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे, माझ्या पायांचा स्पर्श तुम्हाला होईल तर मला क्षमा करा. नंतर चंद्रभागेपाशी जाऊन त्यातील थोडी पाणी घेऊन आपल्या डोक्यावर प्रथम टाकावे आणि नंतर चंद्रभागेमध्ये पाऊल ठेवावे. हळूहळू पाण्यामध्ये जाऊन मुसलवत स्नान करावे. म्हणजे चंद्रभागेमध्ये शांतपणे 3 डुबक्या माराव्या आणि त्यानंतर शांतपणे बाहेर येऊन अंग पुसू नये. अंग न पुसताच वस्त्र धारण करावे आणि त्यानंतर आपले जे भिजलेले कपडे असतील, टॉवेल असेल किंवा अंतर्वस्त्र असेल तर ते चंद्रभागेमध्ये पिळू नये आणि चंद्रभागेमध्ये कोणतेही कापड धुवू नये. चंद्रभागेमध्ये शॅम्पू, साबण अशा कोणत्याही गोष्टी वापरू नये, कारण चंद्रभागेमध्ये किंवा कोणत्याही नदीमध्ये शॅम्पू वापरणे, साबण वापरणे याच्यामुळे अपराध लागतो, धाम अपराध लागतो. आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे बरेचसे लोक धामामध्ये आल्यानंतरही तंबाखू, गुटखा आदी खातात. पंढरी महात्म्य या ग्रंथामध्येच मी वाचले की पंढरपूरमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. गुटखा खाऊ नये, तंबाखू खाऊ नये, बिडी, सिगारेट आदी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. याच्यामुळे धामाचे वातावरणही खराब होते आणि हे फार मोठे पाप आहे. आणि जर आपल्याला धामवासाचे खरेच पुण्य प्राप्त करायचे असेल, त्याचे सुकृत प्राप्त करायचे असेल तर काय करावे? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नामसंकीर्तन. कारण पंढरपूर हे जे धाम आहे ते नाद ब्रह्मधाम आहे. इथे हरिनाम संकीर्तन केल्याने, भगवंताच्या नावाचा जप केल्याने, विष्णू सहस्त्रनाम आदींचा पाठ केल्याने या धामाची यात्रा पूर्ण होते. म्हणूनच आपल्या वारकरी संतांनी नामसंकीर्तनावर जास्त भर दिली आहे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची, किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराची. तर प्रत्येकानेच या ज्या करण्यायोग्य ज्या गोष्टी आहेत, जसे नामसंकीर्तन, योग्य आहार, नम्र वागणे, नम्र बोलणे, वैष्णव सेवा आदी सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे कराव्या. आणि ज्या टाळावयाच्या आहेत, वैष्णव अपराध, धाम अपराध आणि अन्न दोषाचे जे अपराध आहेत, परनिंदा, परचर्चा आदी जे दोष आहेत ते टाळावे. याच्यामुळे आपल्याला धामवासाचे आणि तीर्थयात्रेचे पूर्ण फल प्राप्त होते.